जळगाव शहरात सन 2024 मध्ये जुन्या वादातून घडलेल्या खुनाचा प्रयत्न आणि घर जाळण्याच्या 2 गंभीर गुन्ह्यांमधील तब्बल 2 वर्षांपासून फरार असलेला मुख्य आरोपी विशाल अजय सुरवाडे वय वर्ष 30 राहणार राजमालती नगर दूध फेडरेशन जवळ जळगाव याला स्थानिक गुन्हे शाखेच्या LCB पथकानं 20 मे 2026 रोजी शिताफीनं अटक केली। मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर 2024 मध्ये जळगावातील सुरत रेल्वे गेट परिसरात जुन्या वादातून मोठा संघर्ष झाला होता। यावेळी राजमालती नगर येथील 12 ते 13 जणांच्या टोळक्यानं रेहान उर्फ जानू संजू पटेल याला बेदम मारहाण करत त्याचा खून करण्यात आल्याचा प्रयत्न केला होता। या प्रकरणी राजू बिस्मिल्ला पटेल यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 513/2024 अन्वये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान आरोपी विशाल सुरवाडे याचा नातेवाईक सिद्धार्थ वानखेडे याचा भांडणात मृत्यू झाल्याचा राग मनात धरून विशाल आणि त्याच्या साथीदारांनी राजू पटेल यांच्या राजमालती नगर येथील घरावर हल्ला चढवला। घराची तोडफोड करत साहित्याला आग लावून घर जाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला। या प्रकरणी नाझमा परवीन राजू पटेल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 519/2024 अन्वये आणखी एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता। या दोन्ही गुन्ह्यातील इतर आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती। मात्र मुख्य आरोपी विशाल सुरवाडे हा गुन्हा घडल्यापासून सतत ठिकाणं बदलून पोलिसांना चकवा देत होता। त्यामुळे पोलिसांसमोर त्याला अटक करण्याचं मोठं आव्हान होतं। 20 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय आणि तांत्रिक माहिती मिळाली की फरार आरोपी विशाल सुरवाडे हा जळगाव शहरातच आहे। माहितीची खातरजमा करून LCB पथकानं राजमालती नगर परिसरात सापळा रचत आरोपीला अत्यंत शिताफीनं ताब्यात घेतलंय। पुढील कारवाईसाठी त्याला जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गुणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव तसंच पोलीस अंमलदार रवींद्र कापडणे आणि सिद्धेश्वर डापकर यांनीही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड, जळगाव।